नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये, जिथे मी आज जाणार आहे रेवदंडा बीच. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या बीच बद्दल माहीत असेल, काही लोकांना माहीत नसेल. ज्या लोकांना माहीत नाहीये किंवा जी लोक तिथे जाण्याचा प्लॅन करत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, मजा येईल. Oh yeah, 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 oh yeah. Hey there, what you drinking? Two shots, let's pour it out. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This life that we're living, ain't never gonna give it up. Double shot for the gifted, and one more for us. There you go, drink it up. All this love in a cup. Yeah, we go slow, we go fast. Yeah, we can't get enough. We stay all day, all night, living in paradise. Remember, you don't get it twice. Time of your life. Is this the time of your life? Remember, you don't get it twice. The time of your life. लई दुखलं यार गाडीवर 3 तास बसून. आता जरा बरं वाटलं. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे रेवदंडा बीच. Don't look at the past, no, we're not going that way. Oh, now make it last, make it last to the break of day. No matter what people say, live life in a fast lane. Double shot for the gifted. आता वाजले दुपारचे 12. बीच आहे एकदम खाली, कोणच नाहीये, फार कमी लोक आहेत. जे आहेत त्यांचे ऍक्च्युली ते कपल आहेत, त्यांचं प्री वेडिंग शूट चालू आहे. ऍक्च्युली आता मी इथे खूप पुढे आलोय, बीचच्या एकदम लेफ्ट साईडला, जिथे हा फोर्ट आहे रेवदंडा फोर्ट मागे तुम्हाला दिसत असेल. आणि त्या साईडला राईट साईडला पूर्ण बीच आहे मागे, आणि तिथे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. बीचवर तिथे जे मोटरसायकल्स असतात ते तिकडे तुम्ही चालवू शकता. त्यानंतर आय थिंक पाण्यामध्ये पण जेट स्की वगैरे पण आहे तिकडे, मी बघितलं मागे आता येताना. तर आहे 2-3 ऍक्टिव्हिटीज आहेत. इथे आल्यानंतर तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला जर करायच्या असतील तर करू शकता. हा, तर ज्या लोकांना माहित नसेल त्या लोकांसाठी सांगतो, रेवदंडा हे अलिबाग जवळ आहे, अलिबागच्या थोडं पुढे. रस्ते वगैरे येण्यासाठी चांगले आहेत, जास्त खराब नाही आहेत. फक्त मध्ये मध्ये थोडं रस्त्यांचं काम चालू आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला रस्ते खराब दिसतील. बाकी तर सगळं ओके आहे. आणि हा आपल्याला दिसतोय मागे तो फोर्ट आहे रेवदंडा फोर्ट, तिथे आता आपण ट्राय करू. मला एंट्रन्स दिसत नाहीये कुठून. हा, थोडीशी जागा दिसते मध्ये, छोटीशी जागा दिसते मध्ये जाण्यासाठी. बघूया ती जागा आहे का. Yes, we have found the way, guys. Let's go. चायला खतरनाक आहे तर. अरे बापरे. चला ट्राय करूया. या फोर्टवर जाण्यासाठी कुठला ऑफिशियल वे नाही आहे वाटतं, त्यामुळे हे चोर रस्ता खोलून ठेवलाय, काय माहित. बापरे, खतरनाक दिसतंय तर. चला. आज जरी हा परिसर शांत दिसत असला तरी पूर्वी तो तसा नव्हता. पूर्वी या परिसराला चौल म्हणून ओळखलं जात होतं, आणि हे ठिकाण प्राचीन काळी एक महत्त्वाचं व्यापारी बंदर होतं. इथे अरब, पोर्तुगीज आणि इतर परदेशी व्यापार करायला यायचे, ज्यामुळे या भागात विविध संस्कृतींचा संगम झाला. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी इथे आपला ताबा मिळवला आणि बांधला एक भक्कम किल्ला.
तो हाच रेवदंडा किल्ला. या गडाला आता गड म्हणता येणार नाही कारण पडीक आहे. याची देखभाल वगैरे आय थिंक कोण करत नाही सध्या. चला बसूया जरा. वा, हवा तर मस्त आहे एकदम. कोंबडी सारखे झालेत केस माझे. कोंबडा. चला आता निघूया. आपल्याला जायचंय कोरलाई फोर्टवर. जे दिसतं आय थिंक ते कोरलाई फोर्ट आहे. आयडिया नाही मला पण वाटतंय तर तेच. बघूया आपण जाऊन. राम 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 राम. चला उतरलो. मित्रांनो, आता आपण पोचलो किल्ल्याजवळ. किल्ला जवळच आहे, समोरच. बस गाडी पार्क करूया आणि वरती जाऊया. हो. हे काय, इथे सुकटची शेती चालू आहे बाबा. सरप्राईज भेटला आपल्याला ते. आपण तर आलेलो किल्ला बघायला. इथे मस्त झिंग्याची शेती चालू आहे. झिंगा आता का झिंगा. अरे बापरे, भरपूर आहे सगळीकडे. झिंगा सुकटच सुकट. किल्ला कुठं आहे बाबा? ओ भाऊ, किल्ला कुठे आहे? चला. हो, मस्त कोस्टल रोडचा सीन भेटलेला आपल्याला. वा, मित्रांनो, समोर आहे सुंदर स्वच्छ असा समुद्र किनारा आणि इथे माझ्या मागे आहे कोरलाई किल्ला. समोर आहे लाईट हाऊस. चला बघूया कसं आहे काय ते.
शिडी. This is lighthouse. तर अशा प्रकारे झिंगा सगळं साफ करून घेत आहेत. जास्त कोण टुरिस्ट नाही आहे या किल्ल्यावरती. एकच गाडी आहे. माझ्याशिवाय एकच जण आले कोणतरी. बघूया वरती जाऊन कसं आहे काय. वरपर्यंत जाण्यासाठी शिड्या वगैरे नाही खोदल्यात. असंच जंगली पायवाट आहे. तर असंच आपल्याला वरती जायचं आहे. जास्त उंच नसेल माझ्या मते, त्यामुळे काय अडचण येणार नाही थोडीशी. किल्ल्याच्या पायथ्याशी आहे कोरलाई गाव, जिथे आजही पोर्तुगीज संस्कृतीची झलक दिसते. आणि इथली खास कोरलाई क्रिओल भाषा, जी पोर्तुगीज आणि मराठी याचा अनोखा संगम आहे. थोडं लक्ष देऊन चालावं लागेल, कारण रॉ जंगल आहे पूर्ण आजूबाजूला. तर चुकून माकून पायाखाली साप वगैरे आला तर मग रे भाई, कसला किल्ला आहे हा. किल्ला नाही, आता जंगलच आहे पूर्ण. आवाज आला कसला तरी गर्र असा. वाघ तर नाही ना? नाही, वाघ नसेल. अरे बाप, आता अजून उभी चढाई आली. हे बघा, चला आता काय, आता आपल्यातून मस्ती होती. आता काय, आला 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 आला, शेवट आला, शेवट आला. बरं झालं रे बाबा. एंट्रीला पण कोण दिसत नाही आहे. तिकीट नाही वाटतं इथे. अरे कोरलाई किल्ला. हा किल्ला ज्या टेकडीवर उभा आहे ती जागा पूर्वीपासूनच अत्यंत महत्त्वाची होती, कारण इथून चौलच्या बंदरावर पूर्ण नजर ठेवता येत होती. 16व्या शतकाच्या सुरुवातीला बुऱ्हान निजाम शाह यांनी इथे किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला, पण पुढे पोर्तुगीजांनी या भागावर ताबा मिळवला. या किल्ल्याचं मूळ नाव होतं एल मोर्रो दे चौल, म्हणजेच
चौलचा डोंगर किल्ला. 17व्या शतकात काही काळांसाठी हा किल्ला मराठ्यांकडे आला. नंतर पुन्हा पोर्तुगीज आणि अखेरीस इंग्रजांच्या ताब्यात गेला. आज किल्ल्यावर फिरत असताना आपल्याला दिसतात जुन्या चर्चचे अवशेष, पोर्तुगीज शिलालेख आणि तटबंदीवरून दिसणारा अथांग समुद्र. बीचवर पण कोण नाही, किल्ल्यावर पण कोण नाही, एकटाच भटकतोय. तोफा आहे, तोफा तोफा दाखवतो थांबा तुम्हाला. हो 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 हो. एकच नंबर. सुंदर यार, एक नंबर. मजा तेव्हा आहे जेव्हा जागा खाली असेल, फक्त तुम्ही एकटे आहात. किती फोटो काढा, किती व्हिडिओ काढा, बाप का राज. समोर जे बघताय तुम्ही, या साईडने आपण आलो. रेवदंडा बीचवरनं येताना तुम्ही आता जे व्हिडिओ बघितले, या साईडनं आपण आलो. आणि इथे तुम्ही जे इथे हे जे बघताय ते सगळं झिंग्याची शेती येताना आपण जी पाहिली. मजा आली यार. गर्दी कसं नाही इकडे, जागा तर चांगली आहे, काय माहीत. चला, हा जो डोंगर दिसतोय तुम्हाला एकदम मस्त समोसाच्या आकाराचा आहे. समोसा डोंगर नाव असेल त्याचं बहुतेक, काय माहीत. प्रॉपर शेप आहे असा. काय माहीत दिसतोय की नाही तुम्हाला. बापरे, बरंच मोठा यार किल्ला. दॅट्स लाईट हाऊस. आपण तिकडे जाऊन आलो.
समोरचा बीच आणि हे रेवदंडा बीच जिथे आपण दुपारी गेलेलो. हा किती वेळ बसायचा अजून. तर मित्रांनो, हे होतं रेवदंडा बीच आणि कोरलाई फोर्ट. दुपारी 12 वाजता मी इथे आलेलो. आता संध्याकाळचे वाजलेत 5:30. भरपूर फिरलो आहे. फोर्ट अजून इकडे पण आहे बाकी, पण मी तिकडे आता काय जात नाही. 5:30 वाजलेत ऑलरेडी. खाली उतरायचं पण आहे. बघितलं तुम्ही येताना जंगल आहे पूर्ण. तर उतरूया खाली आता आणि निघतो घरी. उतरतोय खाली आता. बीचवरती आपण होतो. दुपारची वेळ असल्यामुळे तिथे फारशी गर्दी नव्हती. आता कदाचित तिकडे गर्दी झाली असेल. संध्याकाळी थोडेफार लोक येत असतात आणि बीचच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, वॉटर स्पोर्ट्स, ते पण आता चालू असतील. हां, तर मला तरी पण जास्त गर्दी वाटत नाही आहे यावेळेस पण. आणि ते किल्ल्यावरती पण बघितलं तुम्ही, कोणीच नव्हतं. मीच होतो एकटा. एक पोरगा होता, तो पण फोनवर बोलत बसलेला. तो इथलाच असेल. हां, मी एकटाच होतो. 1 तास आपण इथे आता फिरलेलो आहे. बीच फोर्ट एक्सप्लोअर केलेला आहे. आता मी उतरतो. तुम्हाला पण जर इथे या परिसरात यायचं असेल, रेवदंडा आणि इथे किल्ल्यावरती जर यायचं असेल, तर तुम्ही पण संध्याकाळच्या वेळेलाच या. म्हणजे 4 नंतर या. कारण या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये इथे गरम खूप आहे. आणि बीचवरती पण कोणी नसतं, काहीच नसतं बीचवरती. सगळं सुमसाम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मजा नाही येणार. तर तुम्ही 4 नंतरच या. थोडीफार लोकं येतील. दुपारपर्यंत तुम्ही मस्त हॉटेलमध्ये मजा करा, एन्जॉय करा, पार्टी करा, खाणं पिणं, डान्स बिन्स करा, जे काय करायचं ते करा. तर ठीक आहे, मग आता मी इथून निघतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पण कोणाला मला जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता जॉईन. कुठे तुम्हाला जायचं असेल, तुमच्या मनात कुठली जागा असेल, तर तुम्ही मला मेसेज करा आणि मला कळवा. तुम्हाला जेव्हाही वेळ असेल सॅटर्डे संडेमध्ये, तर आपण मस्त सोबत ट्रिप करू शकतो. तर नक्की कोणाला माझ्यासोबत यायचं असेल, कोणाला एखादी चांगली जागा माहीत असेल, तर तुम्ही मला कळवा, मेसेज करा, जेणेकरून आपण ती पुढची जी ट्रिप आहे ती प्लॅन करू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला कळवा. काही चुका असतील, काही सजेशन्स असतील तर ते पण सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुमच्या मित्राची थोडी मदत होईल. ठीक आहे, व्हिडिओ मी आता संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हां, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका. ठीक आहे. चांगले मित्र आहात तुम्ही, चांगले माझे ऋणानुबंध आहेत तुमच्याशी. सो प्लीज, थँक्यू.